गेल्या 48 तासांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे नाशिकमधील वेगवेगळ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। गोदावरी नदीला पूर आलाय, त्यामुळे गोदाकाठच्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। नाशिकच्या पुराचे मापदंड अशी ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी आल्याने आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय। गंगापूर धरणातून 5447 क्युसेक प्रति तास वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला गेलाय। या रामकुंड परिसरात पाणी साचलेलं आहे। व्यावसायिकांकडून दुकानं रिकामं करायला सुरुवात झालेली आहे। पावसामुळे दैनंदिन पूजा विधी याच्यावरही परिणाम झालेला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। माझ्या एका बाजूला आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये तब्बल 12000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते झेपावतंय आणि हे सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेने रवाना केलं जात आहे। मात्र हे सगळं पाणी ज्या वेळेला गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आलेलं आहे त्यानंतर मात्र गोदावरी नदीने असं रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। गोदा काठावरती असलेल्या सगळ्याच मंदिरांना या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। समोर दिसणारे रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड हे सगळेच कुंड जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली आलेले आहे। समोर दिसणारं जे गंगा गोदावरीचं जे प्राचीन मंदिर आहे, सिंहस्थ कुंभमेळा मंदिर आहे ते देखील पुराच्या पाण्याखाली आलेलं आहे। गांधी ज्योत जी आहे गोदा काठावरची ती देखील निम्म्याहून अधिक प्रमाणामध्ये या पुराच्या पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर नाशिकच्या गोदावरी नदीने अशा पद्धतीचं रौद्र रूप धारण केलेलं आहे। गोदा काठावरच्या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे। सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आहे, देवमामलेदाराचं मंदिर आहे, हे सगळेच मंदिरं या पुराच्या पाण्याने वेढली गेलेली आहे। नाशिकच्या पुराच्या पाण्याचं मापदंड म्हणून ज्या दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या मानेच्या वरपर्यंत आता या पुराचं पाणी येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीनं आता अशा पद्धतीनं महापूर धारण केलेला आहे। खरं तर गोदावरी नदीला आलेला हा पूर जो आहे तो 7वा पूर आहे। यापूर्वी देखील 6 वेळा गोदावरी नदीला अशाच पद्धतीचा महापूर जो आहे तो यंदाच्या हंगामामध्ये आलेला होता। यंदा देखील अशा पद्धतीचा महापूर जो आहे तो गोदावरी नदीला आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि एकूणच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील संततधार पावसाची कायम आहे। शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे शहरात पडणाऱ्या पावसाचं पाणी, गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी या सगळ्या पाण्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने एक नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। विशेषतः नाशिकच्या गोदा काठावरती असलेलं पुढे निफाड, चांदोरी, सायखेडा ही जी प्रमुख गावं आहेत त्या गावामध्ये पाणी कुठल्याही वेळेला शिरू शकतं, कारण पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे या सगळ्या गावांनी सतर्क राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे। अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाने एकूणच या सगळ्या गावातल्या नागरिकांना दिलेल्या आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं आणि त्यामुळे विसर्ग जो आहे तो देखील वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।